नमस्ते. मी काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ. आपणा सर्वांना आमंत्रण देण्यासाठी मी आता उपस्थित आहे. सिद्धगिरी मठावर म्हणजे कणेरी मठावर तारीख 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय स्तरावरील कारागिरांचा एक महामेळा आयोजित केलेले आहे. सिद्धगिरी कारागीर महाकुंभ म्हणून खूप साऱ्या गोष्टींची इथे महासंगम आहे. कारागिरांच्या महासंगमासाठी आपण सर्वांनी जरूर पाहायला यावं. आणि त्याबरोबरच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सुंदर. आपल्याच भागातील कोल्हापूर भागातील आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा काही कलाकार मंडळी येणार आहेत आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी आणि खाद्य महोत्सवही आपण आयोजित करतो आहोत. त्याचाही स्वाद घेण्यासाठी आपण जरूर कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जरूर भेट द्यावं. हीच आपल्या सर्वांसाठी आमंत्रण आहे. नमस्कार. पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातील खाडे वस्ती इथं कुंडलिक खाडे यांच्या शेतातील पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी सातवेमधील ग्रामस्थांनी केली आहे. काल आमच्या रानातील शेडमध्ये बिबट्याने हल्ला करून आमचे पाळीव कुत्रे हे ठार केलेले आहे. गेले 2 दिवस आम्ही त्याचा म्हणजे शोध घेत होतो, पण ते अचानक कुठे सापडले नाही. आणि काल शेजाऱ्यांनी सांगितले असं तुमचे कुत्रे तिथे म्हणजे मरून पडलेले आहे. ते आम्ही पाहण्यास गेलो तर त्याच्यावरती बिबट्यानेच हल्ला केला असं आम्हाला प्रथमदर्शी वाटलं. त्यानंतर आम्ही वन विभाग संपर्क केला तर त्यांची टीम येऊन इथं प्रत्यक्षदर्शी पाहणी करून गेली आणि त्याने आम्हाला सांगितलं की हे बिबट्याचा हल्ला आहे. मागील महिन्यापूर्वी पण आमच्या शेळीवरती हल्ला झाला होता. ती पण आमची शेळी पालवं ते पण मरण पावलं. ते आम्ही दफन केलं आणि त्याची विल्हेवाट लावली. तरी सादर ह्या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून वन विभागाने त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा ही एवढीच आमची अपेक्षा आहे. या घटनेबाबत खाडे यांनी वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर पन्हाळा वनपरिक्षेत्राचे वन अधिकारी अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. वन्यजीव बचाव पथकातील अजिंक्य बच्चे, रोहित जाधव आणि सचिन जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता 2 दिवसांपूर्वीच बिबट्यानं हल्ला करून कुत्र्याचा बळी घेतल्याचं स्पष्ट झालंय. परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता वनविभागानं तातडीनं उपाययोजना सुरू केल्यात. आज ट्रॅप कॅमेरे बसवण्यात येणार असून बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. दरम्यान सातवे ग्रामस्थांना जनावरांचे शेड सुरक्षित आणि बंदिस्त ठेवण्याच्या तसंच रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घेऊन ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलंय.